नमस्कार, मी नवापूरकर. आपले गाव आपली माणसे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील 4 विद्यार्थी देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराच्या यादीत झळकले. रवी वसावे भारत पुरस्कार रांची येथे मिळाला. कुवा देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. 14 वर्ष वयोगट. किरण वसावे वीर अभिमन्यू पुरस्कार रांची येथे मिळाला. 18 वर्ष वयोगट. कुवा देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. हार्द्या वसावे डनेल देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. भारत पुरस्कार 14 वर्ष वयोगट. जितेंद्र वसावे भगदरी डोंगरफळी देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू वीर अभिमन्यू पुरस्कार मिळाला. 18 वर्ष वयोगट. असे आहोत याचा आम्हाला गर्व आहे आणि आम्ही तो गर्व नेहमी बाळगत राहणार. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुवा भगदरी डोंगरफळी डनेल येथील विद्यार्थी खो खो खेळासाठी म्हणून धाराशिव या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेत आज देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराच्या यादीत 4 नावे अगदी सहज जोडली गेलेली आहे. खरोखरच ही गोष्ट आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची ठरली आहे. परंतु ही मुले तिथपर्यंत पोहोचली कशी, तिथे राहतात कशी, आजपर्यंत जिल्ह्यातील कोणीही चौकशी करण्याचे धाडस केलेले नाही. परंतु सर्वसामान्य माणसात राहून आपला समाज कसा पुढे जाईल व राजकारणातून समाजकारण करण्याचे काम स्वीकारलेले या विद्यार्थ्यांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याचे काम न करता यांच्या सर्व अडचणी सोडवत त्या मुलांपर्यंत पोहोचवून तिथली सत्य परिस्थिती, तिथले मैदान, तिथले त्यांचे पालकत्व स्वीकारलेले डॉक्टर चंद्रजित जाधव यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांचे स्वागत करणारे माजी जिल्हा परिषद सभापती नटवर पाडवी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक या दोघांनी कायम पाठीशी राहून प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आले आहेत व ते हे कार्य करत राहणार आहेत. त्यामुळे आज फक्त या मुलांचे जे यश दिसत आहे त्यामागील 6 वर्षापासून त्यांचे प्रशिक्षण व अप्रत्यक्ष त्यांचे पालकत्व यांचे खरोखरच अभिनंदन करायला हवे व त्यांच्या पालकांचेही खूप अभिमान वाटायला पाहिजे आणि करायलाही पाहिजे. असे आम्ही आदिवासी जिल्ह्यातील नंदुरबार हा जिल्हा खूप मागासलेला गणला जात आहे, पण आमच्या आदिवासी जिल्ह्यातील हे विद्यार्थी आपल्या समाजाने आपल्या विद्यार्थ्यांचा परिपूर्णपणे पाठबळ करत राहावे ही नम्र विनंती. SK न्यूज नवापूर. नमस्कार.